आत्याबाई, यासाठीच त्या भवानी माईकडे जायला माझा कायम विरोध असतो. अहो, तिच्याकडे गेल्यानंतर प्रश्न सुटत तर नाहीच, उलट दुसरं काहीतरी अंगावर येतं. हो, पण ती एकदा बोलली की बोलली, पण या वेळेला जरा जास्तच कोड्यात बोलली. एक झाड खुंटायची वेळ आली आहे आणि एक वंश थांबण्याची वेळ आली आहे. याचा अर्थ काय? नाही, त्या शंभूला बऱ्याच गोष्टींची माहिती आहे म्हणे. नक्की कोण बृहस्पतीचा बाप आहे कळू तरी द्या. कुठे आहे तो? हाकलून दिला त्याला गावातनं. गावातनंच हाकललंय ना, जगातनं तर नाही ना? का ते अर्धवट काम तुम्ही पूर्ण करणार आहे का? मला काय करायचं ते मी करेनच, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रकरण जरा नाजूक आहे. यामध्ये तुमचा हात नसलेला बरा, नाही तर माफी कोणाला नाही. जानकी, मी भवानी माईला भेटायला गेले होते. या संकटात तीच काहीतरी मार्ग काढू शकेल असं वाटलं मला. पण मग काय म्हणाली भवानी माई? हा, आई म्हणाली ती, मला या सगळ्यापासून लांब ठेवा असं म्हणाली. त्यामुळे या प्रश्नाचं आता काय करावं काय कळतच नाहीये मला. माझं ऐका साहेब, उद्याच या सगळ्याचा बार वाजवून टाका. बार वाजवणार. वामन्या आणि त्याची लाडकी राणी इथं आली की सगळ्यांच्या समक्ष बार वाजणार, मोठा धमाका होणार. म्हणजे तुमच्या भावाचे 12 वाजलेच समजायचे की? फक्त भावाचे 12 वाजून नाही चालणार. या किल्लेदारांच्या प्रत्येक माणसाचे 12 वाजले पाहिजेत. मला एक कळत नाहीये, त्या क्षुल्लक माणसाने सांगितलेल्या गोष्टीचा एवढा विचार का करताय तुम्ही? शंभू कोणी क्षुल्लक माणूस नाहीये जानकी, खूप जुना माणूस आहे तो. बऱ्याच वर्षांनंतर आलाय, पण मला लहानपणीचं आठवतंय थोडं थोडं. माझ्या आई वडिलांच्या खास मर्जीतला माणूस होता तो खोटं कशाला बोलेल? तो खरं बोलतोय की खोटं हे अजून ठरायचंय. मग आता काय करू मी? त्यासाठी एखादी समिती किंवा आयोग नेमू? केव्हा तरी काहीतरी उत्तर मिळेल. खरं तर जानकी, मला या सगळ्याच्या खूप खोलात शिरून सगळं सत्य जाणून घ्यायचंय. आपल्याला एक बायको आहे, इकडं या घरात एकटीच आहे, तिला हे घर खायला उठलंय, याची काही कल्पना आहे का तुम्हाला? बोलून झाला तिथे फोन ठेव. अजून बोलायला सुरुवात पण नाही केली मी, लगेच फोन ठेवू का? तुझा फोन उचललाय हे नशीब समजायचं आणि फोन ठेवायचा. माझा जीव चाललाय इथे एकटीचा. अगं तुझीच इच्छा होती ना किल्लेदारांच्या घरांवर राज्य करायची. मी एकटी आहे, एकटीच राज्य कर. मला नको ताप देऊ, नाहीतर समाधी बांधन तिथल्या तिथं तुझी. औ, असं काय बोलताय तुम्ही? मग गच्चीवर जा आणि जीव दे खाली. हे बघा, मी पण तिकडे निघून ये ना, लक्षात ठेवा. ये नाही, या लोकांनी तुला बांधून ठेवले ना इकडे, तर मग बघच तू. पण ऐक, मला एक कळत नाहीये, या माणसाला जर एवढं मोठं रहस्य माहिती होतं तर त्याचा आत्ताच भांडवल करायची काय गरज होती? आणि एवढं करून हा गायब कुठे झालाय? मला काय वाटतं त्याबाई, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला फक्त परशुरादाच देऊ शकतात. तो इथे नाहीये हे फार बरं आहे. बरं, परशु इथे का नाहीये असा प्रश्न पडलेलाच नाहीये का कुणाला? हा, खरं तर ही अशी लबाडी म्हणजे त्याची खासियत आहे आत्या. मग आपण ही चर्चा इथेच थांबवूया. भलतीकडे चालली आहे. मुख्य म्हणजे या सगळ्यात मी काही करू शकत नाही, हे मोठं दुःख आहे मला. आपण थांबवूया रे, खरं इथेच थांबवूया ही चर्चा.